बातमी आहे दिल्लीतनं। राजधानी दिल्लीच्या वेशीवरचे शेतकरी आपलं आंदोलन मागे घेण्याची चिन्ह काही दिसत नाहीयेत आणि त्यामुळे अखेरीस कोर्टानं यामध्ये हस्तक्षेप केलाय। शेतकरी संघटनांशी चर्चा करण्यासाठी समिती नेमण्याच्या सूचना कोर्टाकडनं केल्या गेल्या। त्या अंतर्गत आज कोर्ट शेतकरी संघटनांची बाजू जाणून घेईल। त्यासाठी दुपारी 12 वाजता एक सुनावणी होणार आहे। प्रशांत कदम आपल्या सोबत आहेत। प्रशांत, सुप्रीम कोर्टाला हस्तक्षेपाची वेळ नेमकी का आली? ज्ञानदा, खरं तर जे शाहीनबागच्या आंदोलनात झालं होतं तेच आता याही आंदोलनात होताना दिसते, कारण त्याही वेळी सरकार आणि आंदोलकांमध्ये जेव्हा कुठलीही बातचीत झाली नाही त्याच्यानंतर कोर्टानं त्या ठिकाणी मध्यस्थीचा प्रयत्न केलेला होता। आता या आंदोलनाच्या बाबतीत असं झालंय की 22वा दिवस आहे आंदोलनाचा। गेल्या 9 दिवसांपासून बातचीत सरकार आणि आंदोलकांच्या मधली पूर्णपणे थांबलेली आहे। कुठलीही नवी बातचीत जी आहे ती होऊ शकलेली नाहीये आणि या पार्श्वभूमीवरती सुप्रीम कोर्टामध्ये काही याचिका दाखल झालेल्या आहेत। त्याच्यामध्ये असं म्हटलंय की जो शाहीनबागच्या केसमध्ये निर्णय होता की रस्त्यावरती आंदोलन करायला परवानगी नाहीये, तर तशाच पद्धतीनं या आंदोलनाला मग परवानगी का देण्यात आलेली आहे। आणि या याचिकेवरती काल सुनावणी करताना सरन्यायाधीश बोबडे यांनी असं म्हटलेलं आहे की या संदर्भात आम्ही केंद्र सरकार, पंजाब, हरियाणा याच्यासह एकूण 5 जणांना याच्यामध्ये नोटीस देऊ आणि त्याच्यानंतर एकत्रितपणे याची सुनवाई करू। आणि त्याच्यामध्ये कोर्टाने हे देखील म्हटलंय की कारण आता हे प्रकरण राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचं बनलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तातडीनं निर्णय होणं ते आहे गरजेचं आहे। मुळामध्ये आता हे पाहावं लागेल की 8 शेतकरी संघटनांना याच्यामध्ये पार्टी बनवण्यात आलेला आहे कोर्टाकडून, तर त्या सर्वच्या सर्व उपस्थित राहतात का? आणि दुसरं म्हणजे सरकारकडून या संदर्भात आता काय मागणी शेतकऱ्यांच्या समोर नवी कोर्टाच्या माध्यमातून केली जाते हे पाहावं लागेल। कारण आतापर्यंत ज्या 5 बैठका झाल्या त्याच्यामध्ये काही अमेंडमेंट्स करायला सरकारनं परवानगी दिलेली होती, मात्र शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत हा कायदा मागे घेतला जात नाहीये तोपर्यंत आम्ही हटणार नाहीये। आता सुद्धा दिल्लीच्या 4 सीमांच्या वरती शेतकरी ठाण मांडून आहेत आणि त्यामुळं जे सरकारला जमलेलं नाहीये, जी मध्यस्थता सरकार करू शकलेलं नाहीये ती आता सुप्रीम कोर्ट करू शकेल का? आणि मुळामध्ये शेतकरी नेते जे आहेत ते कोर्टामध्ये येऊन कोर्टाच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवू इच्छितात का, हे देखील आज आपल्याला या सुनावणीच्या माध्यमातून कळेल। प्रशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।